12 मे रोजी बुद्ध पौर्णिमेचे आयोजन केलेले आहे. नेमकं कसं आपलं नियोजन असणार आणि रॅली कुठून ते कुठपर्यंत असणार आहे? उद्देश सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांनो, सप्रेम नमो बुद्धाय, जय भीम। वैशाख पौर्णिमा जी आहे आपल्या बौद्ध धर्मामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। सर्व पौर्णिमामध्ये सर्वाधिक महत्त्व असणारी पौर्णिमा म्हणजे वैशाख पौर्णिमा आहे। कारण या वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाच्या जीवनातील 3 महत्त्वपूर्ण घटना घडलेल्या आहेत। प्रथम घटना आहे सिद्धार्थ गौतमाचा जन्म, दुसरी घटना आहे त्यांना बुद्धत्व प्राप्ती बुद्धगया येथे, आणि तिसरी घटना आहे त्यांचं महापरिनिर्वाण कुशीनगर येथे। आणि म्हणून त्रिगुणी पौर्णिमा म्हणून संपूर्ण जगामध्ये बुद्ध काळापासून तर आज तागायत या पौर्णिमेला सर्वाधिक महत्त्व आहे। म्हणून जागतिक पातळीवर सुद्धा या वैशाख पौर्णिमेच्या दिनी बुद्ध जयंती अत्यंत हर्षोल्लासात साजरी केली जाते। मागील अनेक वर्षापासून आपल्या भुसावळ शहरामध्ये सुद्धा ही जयंती साजरी केली जात आहे भिक्खू संघाच्या माध्यमातून। मी भदंत सुमंतिस्स थेरो, भगवान बुद्ध टेकडी, तापी नदी किनारी भुसावळ, यावर्षीसुद्धा 12 मे वैशाख पौर्णिमेचं औचित्य साधून 3 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। 11, 12 आणि 13 मे याच्यामध्ये संपूर्ण भिक्खू संघ सामील असून भिक्खू संघाचं सहकार्य आहे आणि दरवर्षी कार्यक्रम यशस्वी होत आहेत। याही वेळेस कार्यक्रमाचं नियोजन एक व्यापक स्वरूपाचं आहे आणि या कार्यक्रमामध्ये 11 तारखेला सायंकाळी महापरित्राण पाठ आहे। 12 तारीख जे महत्त्वपूर्ण वैशाख पौर्णिमेचा दिवस आहे, या दिवशी विविध ठिकाणी धम्मध्वजारोहण आणि बुद्धपूजा वंदना परित्राण पाठ आहे। त्याचप्रमाणे महत्त्वपूर्ण बाब म्हणजे या वैशाख पौर्णिमेचं औचित्य साधून महान अशा मोठ्या स्वरूपाच्या धम्म रॅलीचं आयोजन केलेलं आहे। या धम्म रॅलीमध्ये संपूर्ण भुसावळ तालुक्यातील खेड्यापाड्यातील तसेच भुसावळ शहरातील सर्व बौद्ध उपासक उपासिकांनी सामील होऊन आपली एकता दाखवली पाहिजे। आज आपण बघत आहोत आपल्या बौद्धांचे हक्क छिनल्या जात आहेत किंवा बौद्धांचे जे मुख्य अधिकार आहेत त्याच्यापासून त्यांना लाथाडल्या जात आहे। जसं बुद्धगयेचं महाबोधी बुद्ध विहार आहे ते बौद्धांचं असून आजही हिंदूंच्या ताब्यात आहे आणि म्हणून या रॅलीच्या माध्यमातून आपली एकता दिसेल आणि आपण सर्वांना एक नवीन संदेश देऊ शकतो की आम्ही सर्व बौद्ध लोक संघटित आहोत, एकजूट आहोत आणि आमची जी माग असेल ती माग पूर्ण करणे शासनाला आपण भाग पाडू शकतो। म्हणून अशाच उद्देशातून आणि शांतीचा संदेश देण्यासाठी या महान रॅलीचं आयोजन केलेलं आहे। रॅलीचा जो वेळ आहे सायंकाळी 6 ते 9 पर्यंत आहे। सायंकाळी 6 वाजता धम्म रॅलीची जी सुरुवात आहे भगवान बुद्ध टेकडी, त्याच्यानंतर भगवान बुद्ध टेकडी येथे रॅलीची सुरुवात होईल। त्यानंतर दर्शननंद बुद्ध विहार आंबेडकर नगर, जेतवन बुद्ध विहार आंबेडकर नगर, त्यानंतर आनंद बुद्ध विहार समता नगर, या सर्व विहारामधून पूजा करत समोर रॅली जाईल आणि या रॅलीमध्ये आपण सर्व लोकांनी सहभागी होऊन आपली एकता दर्शवावी। तसेच एक बौद्धांचं प्रतीक म्हणून सर्व लोकांनी सफेद वस्त्र परिधान करून या रॅलीमध्ये सामील व्हावं। तसेच 13 तारखेलासुद्धा कार्यक्रमाचं आयोजन आहे। 13 तारखेला संपूर्ण भिक्खू संघाची धम्मदेशना आहे आणि त्याच्यानंतर भिक्खू संघाचंही भोजनदान आहे आणि उपस्थित सर्व लोकांना सुद्धा भोजनदान सायंकाळी ठेवलेलं आहे। तर या सर्व कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी बौद्ध समाजातील सर्व दानदात्यांनी स्वखुशीने आणि सढळ मनाने या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी दान पुण्य करावं आणि आपली दानपारमितासुद्धा पूर्ण करावी अशी अपेक्षा आहे। ही रॅली बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत जाईल आणि त्या ठिकाणी या सर्व भिक्खू संघाच्या माध्यमातून त्रिशरण पंचशील आणि बुद्ध धम्म संघवंदना होईल। या सर्व कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी भुसावळ व भुसावळ परिसरातील सर्व धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक संघटनांनी सहभाग द्यावा। तसेच या रॅलीला यशस्वी करण्यासाठी भुसावळ तालुका बौद्ध महासंघ सहकार्य करत आहे। तसेच आपण सुद्धा या भुसावळ शहरातील सर्व बुद्ध विहारातील समित्या, उपासक उपासिका संघ सहकार्य करावं आणि हा कार्यक्रम सर्वात महत्त्वपूर्ण असल्यामुळे आपल्या सर्वांच्या सहकार्यातून हा यशस्वी करावा आणि बुद्ध जयंती अत्यंत थाटामाटात आणि एक संपूर्ण भारतामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगला मेसेज जाईल
अशा प्रकारे हा कार्यक्रम आपल्याला सर्वांना मिळून यशस्वी करायचा आहे. सर्वांनी सहकार्य करावं. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं हित हो, सर्वांचं. तसेच या रॅलीला तसेच या कार्यक्रमाला करण्यासाठी संघर्ष माझा न्यूज चॅनलचं सुद्धा खूप मोठं सहकार्य, अनमोल असं सहकार्य मिळत आहे. या चॅनलचं सुद्धा आमचं मनापासून मंगलमैत्री आहे. त्यांचं भावी हे न्यूजचं कार्य यशस्वी होत राहो अशी आमची मंगलकामना आहे. नमो बुद्धाय, जय भीम.